हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1777. आनिका छळावया झालासी शहाणा, स्वहिता घातले खान, आडिके पैके करुणी सायास, कृपणे सांचले धन, नजिरे क्षीर श्वानांसी भक्षिता, याती तयाचा गुण, तारुण्य दशे अधम मातला, दौडी हात पाय कान, काय झाले यास वाया का ठकले, हाती सापडले टाकी तसे, घेऊनी स्फटिकमणी टाकी चिंतामणी, नागवले आपुले इच्छे. 1777. दुसऱ्याला छळण्यासाठी अंगी शानपण आणले, पण स्वहित मात्र गमावून बसला. प्रयत्नपूर्वक पै साठवून कृपण आणि धन साचविले. कुत्र्याने दूध पिले तर त्याला ते पचत नाही, कारण तो त्याच्या जातीचा गुण आहे. मुळात नीच वृत्तीचा मनुष्य तारुण्याने मदोन्मत्त होतो. उपदेश ऐकत नाही आणि आपले हात पाय कान इत्यादी इंद्रिय व्यर्थ घालवतात. काय झाले आहे या लोकांना, व्यर्थ का ठकले? हाती सापडलेले नरदेहाचे निधान हरिचिंतनाविना टाकून देतात. चिंतामणी टाकून काच किंवा एखादा स्फटिक जवळ घेत आहेत. अशा शूद्र इच्छेपोटीच हे लोक लुटले गेले. सिद्ध पुरुषांनी सेवन केलेले पदार्थ हे अदम आपले भविष्यात हितकारक होईल म्हणून श्रद्धेने सेवन करतात, पण त्याचा लाभ त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मिळतो. उदाहरणार्थ, स्वाती नक्षत्रावर पडलेल्या पावसाचे थेंब शिंपल्यात पडले तर त्याचे मोती होतात, पण तेच थेंब कापूस पिकावर पडले तर कापसावर रोग पडून ते पीक नष्ट होते. सर्पाने तेच थेंब प्राशन केले तर त्याचे विष होते. याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार फळ मिळते. तुपासारखेच पक्वानात केळे घालून ते स्वादिष्ट पदार्थ खातात, नंतर घशात बोटे घालून उलटी करू पाहतात. स्वभाव विचित्र दुसरे काय? एखादे लहान मुलं रडते, इतरांना त्याचे पोट दुखते असे वाटून ते ओवा गरम पाणी प्यायला देतात, परंतु त्यामुळे मूल अधिकच रडते. जसे कर्म तसे फळ प्रत्येकाला मिळते, हेच खरे असे तुकाराम महाराज म्हणतात. सिद्धी सेविले सेवती अधम, पात्रासारीचे फळ, सिंपेला मोती जन्मले स्वातींचे, वरुषले सर्वत्र जळ, कापूस पट न येची कारणा, तयास पातला काळ, तेची भुजंगी धरिले कंठी, माविष झाले त्याची गरळ, भिक्षुनी मिष्टान्न घृत साकर, सहित सोलुनी केळे, घालोनी घसा उंगोळिया, हाते वाती करू पाहे बळे, कुंतावयाची आवडी ओवा, उनवनी रळवी बाळे, तुका म्हणे जे तैसे करीती ते पावती तैसीच फळे. 1778. तुझ दिले आता करी यत्न याचा, जीव भाव वाचा काया मन, भागलो दातारा सिन झाला भारी, आता मज तारी शरणागता, नेनता सोसिली तयाची आटणी, नवता ही कोणी काई माझी, वर्मनेने दिशा हिंडती मोकाट, इंद्रिये सुनाट दाही दिशा, एरझारी फेरा सिनलो सायासी, आता ऋषिकेशी अंगीकारी, तुका म्हणे मन इंद्रियांचे सोयी, धावे यासी काही करू आता. 1778. हे भगवंता, जीवभाव काया वाचा मन तुला समर्पित केले आहे. आता यापुढे तुम्हीच माझ्या हिताचा विचार करा. परपंच करताना मी फार थकून गेलो. हे दातारा, मी तुला शरणागत आहे, माझा उद्धार करा. पुत्र श्री आप्तेष्ट यांच्यासाठी परपंचात व्यर्थ कष्ट सोसले. जे माझे कोणी संबंधी नव्हते, भोग भोगत राहिलो, ते कमी करण्याचे वर्म जाणले नाही, म्हणून इंद्रिये दाही दिशांना मोकाट हिंडत राहिली. जन्म मृत्यूच्या एरझऱ्यामुळे दमून गेलो. ऋषिकेशा, तुम्ही माझा स्वीकार करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझे मन इंद्रियांच्या साथीने सैरावैरा धावते. आता याला काय करू ते सांग. 1779. स्वयंपाक करी संशय तोची धरी, संदेह सागरी आनिकान परी बुडविती, जाणे विरळा एक, झाले तेची हे सुख, देखिले बहुतेक, पुसता वाट चुकले, तोची जाणे सोवळे, शोधी विकल्पांची मुळे, नाचती पाल्हाळे,
जे विटाळे कोंडिले तोची साधा संधी, सावध त्रिकाळ जो बुद्धी, संदेहाच्या संधी वेठी आनिक धरियेले. 1779. स्वतः अन्न रांधणाऱ्याने यात विष पडले तर नाही असा संशय व्यक्त केला तर जेवणाऱ्यालाही संशय निर्माण होईल, तो जेवणार नाही. या परमार्थ मार्गातील एखाद्यालाच भगवत भक्ती, ज्ञान, वैराग्य याविषयी जाणीव असते. बहुतेक विचार करण्याचे चुकलेले आहे असे वाटते. हृदयातील सुख भ्रमाची विकल्पाची मुळे शोधून नष्ट करतो तो खरा सोवळा पवित्र होय. पण भ्रमाच्या विटाळाचा पाल्हाळ दाखवतात ते ओवळे अशुद्ध असतात. जो तिन्ही त्रिकाळ बुद्धी सावध ठेवून असतो तोच आत्मा जाणून घेण्याची संधी साधतो. जे संदेहाच्या तावडीत सापडले त्यांना देह अहंकाराने वेठीस धरले ते त्यांच्या पाशात अडकलो. अखंड समबुद्धी, अखंड समाधान हे खरे ध्यान. स्वतःला एकांतात कोंडून केवळ डोळे मिटून ध्यान करणारे व्यर्थ सोंग करतात. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरीच्या प्राप्तीसाठी चित्तवित्त अर्पण करावे लागते. केवळ आटापिटा करून ते सापडत नाही. अखंड ते ध्यान, समबुद्धी समाधान, सोंग वायाविन ते झाकून बैसती. करणे जयासाठी जो नातुडे कवने आटी. तुका म्हणे साठी चित्तवित्ते वाचोनी. अभंग 1780. माझी या संचिता दृढ कोणी या बळीवंता. पळसी पंढरीनाथा बेने आता तयाच्या. तरी मज कळलासी नवता बेटी जाणीवेसी. एका संपादिसी मान करीसी एकात. तरी हे प्रारब्ध जे गाडे काही नचले तया पुढे. काय तुझ म्या कोडे रेसाकडे घालावे. भोगधिपती क्रियमान ते तुझ नागवे आजून. तरी का वायाविन तुझ म्यासीन करावा. तुझ न होता माझे काही परिमीन संडी भक्ती सोयी. हो का भल त्या ठाई कुळी जन्म भल तैसा. तू भी तोसी माझी या दोषा. काही मागणे ते आशा. तुका म्हणे ऐसा काही न धरी संकोच. अभंग 1780. हे देवा, माझ्या संचिताचा भार मजबूत आहे हे पाहून माझ्या उद्धाराच्या भीतीने तू पळून जात आहेस काय. जोपर्यंत ज्ञानाची भेटी झाली नव्हती तोपर्यंत तुझ्याविषयी ज्ञान नव्हते. पण आता तुझ्या वागण्याची रीत कळली. एकीकडे संचिताचे महात्म्य सांगतो आणि दुसरीकडे पतित पावन ब्रीद मिरवतोस. माझे प्रारब्ध भक्कम आहे, तुझ्याने ते निवारण होणार नाही. मग तुझ्यावर व्यर्थ भार कशाला घालू. भोगाचा अधिपती असलेले माझे क्रियमान अजून तुझ्या आवाक्यात येत नाही. ते मी तुला व्यर्थ शीन का द्यावा. विठ्ठला, तुला माझे कल्याण करणे जमत नाही असे असले तरीही मी तुझ्याशी भक्तीचा जोडलेला संबंध तोडणार नाही. भले कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कुळात मला जन्म मिळो. विठ्ठला, तू माझ्या दोषांना भीतोस. मी भलते सलते काही मागेन याचे तुला भय वाटते, पण घाबरू नको. मी तुला काहीही मागणार नाही, पण तुझी अनन्य भक्ती करीन. अभंग 1781. लोकमान देह सुख संपत्ती उपभोग अनेक. विटंबना दुःख तुझी या भेटी वाचोनी. तरी मज ये भेट काय ठाकलासी नीट. थोर पुण्य वीट तुझ दैवेची लादली. काय ब्रह्मज्ञान करू कोरडे रीते मायेचे मापाडे. बेटी विनकुडे तुझिया अवघे मज वाटे. आत्मतिजीचा विचार काय करू हा उद्धार. न देखता धीर चतुर्भुज मज नाही. रिद्धी सिद्धी काय करू अथवा आगम विचारू. बेटी विनभारू तुझिया वाटे मज यांचा. तुझ वाचोनी काही व्हावे ऐसे नको माझिया जीवे. तुका म्हणे द्यावे दर्शन पायांचे. लोकमान्यता, देहसुख, संपत्ती, सुखोपभोग विठ्ठला तुझ्या भेटी विना एक विटंबना आहे. केवळ दुःखच आहे. तरी आता ये देवा, मला लवकर भेट देतोय. तू विटेवर का उभा आहेस. पुंडलिकाच्या मोठ्या पुण्याईने आणि थोर भाग्याने तुलाही विट लाभली. तुझ्या भेटी विना केवळ कोरडे ब्रह्मज्ञान काय करू. भ्रमाचे रीते माप विठ्ठला तुझ्या भेटी विना मला व्यर्थ वाटते. देवा, तुझी भेट होत नसेल तर मला सारे खोटे वाटते. तुझे चतुर्भुज स्वरूप पाहत नाही तोपर्यंत मला धीर निघत नाही. त्या रिद्धी सिद्धी किंवा ते दुर्बोध विचार, तो उद्धार याचे काय करून. तुझ्या भेटी विना या साऱ्यांचा भार वाटतो मला. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तुझ्या विना अन्य मला काही नको. केवळ तुझ्या पायांचे दर्शन दे. अभंग 1782.
तुझा मनवनी तुझ नेने, ऐसे काय माझे जिने, तरी मज कवनाचा आधार, करोनिया राहो धीर. काय शब्दची ऐकिला, भेटी नवता गा विठ्ठला, तुका म्हणे आता अभय देई पंढरीनाथा. 1782. देवा मी तुझा दास म्हणवितो, परंतु स्वस्वरूपाचे यथोचित ज्ञान नाही. असे कसे माझे निरर्थक जगणे. मी तुझ्याशिवाय कोणाच्या आश्रयाखाली धीर धरून राहू. विठ्ठला तुझी प्रत्यक्ष भेट नाही, तू केवळ शब्दातच ऐकला. तू दीनदयाळू कृपाळू दिनोद्धारक आहेस, असे तुझे वर्णन पुराणातून ऐकले ते व्यर्थ वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीनाथा तू मला अभयदान दे. 1783. उद्धव अक्रूरासी आणि कव्यास आंबऋषी, रुमागंधा प्रल्हादासी, दाविले ते दाखवी, तरी मी पाहेन पाहेन तुझे श्रीमुख चरण. उताविळ मन तया कारणे तेथे, जनकाश्रुत देवा करी, कैसा शोभलासी हरी, विदुराच्या घरी कन्याधरी कौतुके, पांडवा अकांती तेथे पावसी स्मरती, घातले द्रौपदी, यागी बिरडे चोळींचे, करी गोपींचे कौतुक, गाई गोपाळासी सुख, दावी तेची मुख, दृष्टी माझ्या आपुले, तरी तू अनाथाचा दाता, मागती या शरणागता, तुका म्हणे आता कोडपूर्वी हे माझे. 1783. उद्धव अक्रूर व्यास अंबऋषी रुक्मागंध प्रल्हाद या भक्तांना ज्या स्वरूपात दर्शन दिले, त्याच स्वरूपाची मला भेट घडवा. देवा मी तुमचे चरण तुमचे श्रीमुख कधी पाहीन यासाठी उत्सुक होऊन त्याच चिंतनात दंग झालो आहे. जनक राजा आणि श्रुतदेव ब्राह्मण या दोघांकडे गेला तेव्हा त्यांचे हात हातात घेऊन बसला तेव्हा किती शोभिवंत दिसत होता. आणि विदुराच्या घरी किती प्रेमाने कन्या सेवन केल्यात. संकट काळात पांडवांनी तुमचे केवळ स्मरण केले की तेथे तत्पर धावत येता. राजसूय यज्ञाच्या वेळी द्रौपदी पंक्तीत वाढीत असताना तिच्या चोळीची गाठ सुटली तेव्हा तिला आणखी 2 हात देऊन तिची लज्जा रक्षण केली. तुम्ही गोपिकांचे मनोरथ पूर्ण केले. गोपाळांना तुझे श्रीमुख पाहून आनंद होत असे ते सुंदर मुख माझ्या डोळ्यांना दाखवावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला शरण येणारे अनाथ असतात, त्याचे तुम्ही स्वामी दाते आहात, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझाही हट्ट पुरवा, मला दर्शन द्या, माझ्याशी बोला आणि या संसारातून मुक्तता करा. 1784. मागता भिकारी झालो तुझे द्वारी, देई मज हरी कृपादान, प्रेम प्रीती नाम उचित करावे, भावे संचरावे हृदया माझी, सर्व भावे शरण आलो पांडुरंगा, कृपाळू तू जगा माझी एक, तापत्रये माझी तापविली काया, शीतळ व्हावया पाय तुझे, सबंधी जनवाद पिडलो परोपरी, अंतरलो दुरी तुझ सीतेने, तुका म्हणे आता तुझा शरणागत, करावे सनात माय बापा. 1784. हे भगवंता सतत तुझ्याकडे मागणे मागून एवढा हरिहीन दिन भिकारी झालो. देवा आता तरी मला कृपेचे दान द्या. तुम्हाला नामस्मरण करणाऱ्या भक्तांचे प्रेम आहे, त्यावर तुमची प्रीती आहे, हे महात्म्य खरे आहे, हे सिद्ध करा आणि माझ्या हृदयात येऊन राहा. पांडुरंगा तूच एक जगामध्ये कृपाळू आहात, म्हणून मी सर्व भावे तुम्हाला सर्व भावे शरण आलो आहे. या ठिकाणच्या त्रिविध तापाने माझी काया तापली, ती शीतल करण्यासाठी तुमच्या पायांचा आश्रय करतो. हे आप्तसंबंधी जनवाद यामुळे नाना प्रकारे पीडा भोगल्या, त्यामुळे तुझ्या पायापासून दुरावलो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला मी तुला शरणागत आहे, माय बापा मला सनात करावे. 1785. नमनी नाम नमनी त्यासी, वाचाळ शब्दपिटी भासी, भावनाही काय मुद्रा वाणी, बैसे बगळा निश्चळ ध्यानी, नाही चाड देवाची काही, छळन टोके तस्कर घाई, तुका म्हणे त्याचा संग, नको शब्द स्पर्श अंग. 1785. जो हरिनाम महात्म्य मानत नाही त्या महापंडिताला मी पण मानित नाही. तो केवळ बाष्कळपणे बडबडणारा आहे, त्याच्या अंतकरणात देवाविषयी श्रद्धा भाव नाही. तो मासा गिळण्यासाठी डोळे मिटून बसणाऱ्या ढोंगी बगळ्याप्रमाणे नाममुद्रा लावून ध्यानाचे स्वांग करत बसतो. भगवंताच्या प्राप्तीची तळमळ नाही. चोर सूर्याचा
धाक दाखवून द्रव्य चोरतो, त्याप्रमाणे हा नास्तिक भोगाच्या प्राप्तीसाठी काहीही पापे करतो, त्याचेच ध्यान करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ढोंगी लोकांचे शब्द ऐकणे, त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास नको. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.